आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी यापुढे तुझ्या आयुष्यात किती असन कसा असन मला माहित नाही, पण हा जितका वेळ असन तितका वेळ मी तुला हरू देणार नाही आणि ह्यो शब्द आहे माझा. आणि माझं काय ग, मी तर नेहमी सरत आलो आहे, मला त्याची सवयच आहे बघ. आणि तुझ्यासाठी हारण्यात आनंद आहे बघ अक्षरा. मी आता ही संन्यासाची कापड बदलणार आहे, नेहमी सारखा वागणार आहे बघ. म्या माझ्या निर्णयापासून माघार घेतली आहे. अगं अक्षरा रडू नकोस की. अगं मी हे समजा मनापासून करतो आहे. खरंच छोटे मालक, थँक्यू. मला आता किती आनंद झाला ना, मी शब्दात नाही सांगू शकत. मॅडमनी खूप विश्वास टाकला होता माझ्यावर आणि मी त्यांना विश्वास दिला होता की मी तुम्हाला तुमचा निर्णय बदलायला लावीन. मॅडम आता किती खुश होतील तुम्हाला माहितीये. तुम्ही तुमचे नेहमीचे कपडे घालून या पटकन, आपण दोघं मिळून त्यांना भेटायला जाऊ. चला चला. सुंदर बाया, कफनी उतरवलीस तू? वय आई. माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नाहीये. मी जागी आहे का सपान आहे? स्वप्न नाहीये मॅडम, हे सत्य आहे. लय भ्या वाटत होतं मला. माझं पोरग मला परत भेटणारच नाही असं वाटत होतं. म्हणून तर सगळ्यातली गोडीच निघून गेली होती आणि मी आभी वाट चुकले आणि भलतच काय करून बसले. आता तू परत आलायस ना, माझी समधी काळजी दूर झाली बघ. खूप मोठं दडपण माझ्या काळजावरून उतरलं. आई हे समजा अक्षरामुळे झालंय बघ. तिनंच मला समजा परिस्थितीची जाणीव करून दिली. माझी चूक लक्षात आणून दिली आणि ती बदलायला भाग पडली बघ. आई माझ्यामुळं तुला बी लय मनस्ताप झाला ना.
मी लय त्रास दिला तुला. मला माफ कर. सुंदर, अक्षरा, अगं लय कुळ्यागत झालं होतं बघ. म्हणजे मी काय करत होतो आणि काय नाही ना, माझं मलाच कळत नव्हतं. पर तुम्ही चांगलंच वळणावर आणलं बघ. छोटे मालक, तुम्हाला तुमची चूक कळली ना, हे महत्वाचं आहे. आणि आता मॅडमना त्रास होईल असं काही वागू नका. ए अक्षरा, येडी आहेस होय तू? हा, आईचे अंग घेऊन सांगतो, मी हसलं काय बी करणार नाही. आणि समजा चुकून असं काय झालं तर तू हायसच की कान उपटायला. हा मी काय आयुष्यभर थोडीच असणार आहे. बघितलंस ना कशी करते ती. आता ही अशी वागायला लागली तर मी काय करू? हा, काय होतं हिला कबूल करायला? अगं शर्वरी, तू काय मला सांगतीस डोकं शांत ठेव म्हणून? हे असं कोण वागायला लागलंय की नाही की माझं टाळकं सटकतंय बघ. आणि ही म्हणते ना हिचं माझ्यावर प्रेम नाही. मला अजिबात पटत नाही. ही ना खोटं बोलते. तुला सांगतो, ही आहे ना टेपा लावायला बघ. पण असं का करायला तीच कळना झालंय. शर्वरी, तुला माहितीये का हे असं का वागायला येते? अय शर्वरी, अगं बोल की. काय वहिनी, पडला ना वजीव भांड्यात? काय कळत नाही ताई. एकीकडं समजा सुरळीत होते असं वाटतं,